नमस्ते, मी शैलजा's किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काकडीचे धोंडस कसे बनवायचे म्हणजे तो काकडीचा केक आमच्या मालवणमध्ये ही रेसिपी बनवतात. काकडीचा केक तर ते आपण बघणार आहोत. त्याला काय काय साहित्य लागतं बनवण्यासाठी ते आपण पहिल्यांदा बघूया. मालवणीत त्याला धोंडस बोलतात, टोपातलं बोलतात, काकडीचा केक असे 2-3 वेगवेगळ्या पद्धतीची नावं आहेत. तर आपण आता साहित्य बघून घेऊया. हे बघा, अशी ना ग्रीन साल असेल ना तशी आपल्याला काकडी घ्यायची. तर अशा पद्धतीच्या मी 3 काकड्या घेतल्या आणि साल काढून पिसून घेतल्या. नंतर आपल्याला लागेल 1 वाटी ओलं खोबरं, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरं, पाऊण वाटी गूळ चिरलेला, बारीक चिरलेला गूळ, 1 वाटी रवा, 3 चमचे तूप, पाव चमचा जायफळ, अर्धा चमचा वेलची पावडर, नंतर भाजलेले शेंगदाणे पाव वाटी आणि काजू पाव वाटी, म्हणजे 10-12 घ्यायचे बारीक बारीक पीसेस करून. ही काकडी जेव्हा तुम्ही सोलाल ना तेव्हा थोडीशी कापून खाऊन बघायची. जर कडवट वाटली तर मग ती काकडी नाही घ्यायची. तर आपण हे 3 काकड्या साल काढून पिसून घेतल्या. आता आपण खोबरं, हळद आणि जिरं मिक्सरला लावून घ्यायचंय. पाणी ओतायचं नाहीये, पल्स मोडवर जाडसर वाटून घ्यायचंय. मी वाटून घेते. पॅन मध्ये आपण 3 चमचे तूप घ्यायचंय. आणि हा पण जाडा रवा घेतला 1 वाटी. छान असा खमंग परतून घेऊया. हे बघा, रवा मी छान एकदम खमंग लो फ्लेमवर भाजून घेतलाय. असा छान कलर व्हायला पाहिजे. आणि मग आता पॅन मधून मी काढून घेतलाय. आता गॅसवर मी पॅन ठेवलाय. पॅन मध्ये आपल्याला आता 3 काकड्या आपण किसून घेतल्या ना त्या टाकून घेऊया. दुसरं पाणी म्हणजे वेगळं ओतायचं नाही. हे बघा. आणि आता काय केलंय, हे बघा, खोबरं, जिरं आणि हळद मिक्सरला लावून घेतलं, पण जाडसर आपल्याला वाटून घ्यायचंय पल्स मोडवर. ते पण आपण टाकून घेऊया. नंतर पाऊण वाटी गूळ, पाव वाटी शेंगदाणे, पाव वाटी काजूचे पीसेस. हे पहिल्यांदा आपण गॅसची फ्लेम हाय करून मिक्स करून घेऊया. हे सगळं मिक्स करून घेतलं मी. आता आपण हा भाजून घेतलेला रवा आहे ना तो टाकून घेते. नंतर ही वेलची पावडर, जायफळ पावडर, जायफळ पावडर पाव चमचाच घ्यायची आणि वेलची पावडर अर्धा चमचा आणि थोडस पाव चमचा मीठ. आणि हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं वगैरे बारीक करून घेतलं ना त्याच्यातच मी 3 चमचे पाणी ओतलं आणि ते पाणी पण आता याच्यामध्ये ओतून घेते. आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. त्या पाण्यातच आपल्याला जे आपलं काकडीचं पाणी आहे ना त्याच्यातच हा रवा आपण छान शिजवून घ्यायचा आहे. चांगलं मिक्स करून आता मी गॅस कमी करून झाकण ठेवणार आहे. गुळाचं पाणी नंतर काकडीचं पाणी त्याच्यातच रवा छान शिजवून घ्यायचा आहे. आता मी गॅसची फ्लेम लो करते आणि हे 10 मिनिटं आपण शिजवून घेऊया. लो केले गॅसची फ्लेम, झाकण ठेवते आणि गॅस कमी ठेवायचा आणि 10 मिनिटं शिजवून घ्यायचं. आता हे बघा, मी अजून एक तुम्हाला सांगते की माझी बागेतली आहेत हळदीची पानं, तर मी ही काढून घेतली. ही आता आपल्याला लागणार आहेत. असतील तर तुम्ही वापरू शकता, नसतील तर नाही वापरली तरी चालेल. हे शिजत आहे ना आपलं मिश्रण, तोपर्यंत आपण ही तयारी करून घ्यायची. टोप घ्यायचा, टोपामध्ये अर्धा चमचा तूप घ्यायचं आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं टोपाला सगळ्या बाजूने. असं वरच्या बाजूने पण लावायचं. छान पसरवून घेतलं. आता काय करायचं, आपली जी ही हळदीची पानं आहेत ना ती अशी ठेवायची खाली. त्याने छान येतो, सुगंध पण छान येतो आणि कलर पण येतो छान.
अशी बघा, मी आता ही 3 पानं ठेवते अशी खाली. आणि नंतर हे आपलं मिश्रण शिजलं ना, आपल्याला 10 मिनिटं ठेवायचं आहे. 10 मिनिटं झाली की गॅस बंद करणार आणि मग हे मिश्रण मी ह्या टोपामध्ये काढून घेणार. आणि मग मिश्रण टाकल्यानंतर वरून ही 3 पानं लावणार आहे. 5 मिनिटं झाल्यानंतर ना मी झाकण काढलं आणि मिश्रण परत असं खाली वर व्यवस्थित करून घेऊया. म्हणजे कसं छान असं सगळ्या बाजूने शिजेल. हे छान मिक्स करून घ्यायचं. एक वाटीचं बघा किती भरपूर झालं. जाडा रवा आहे ना. आता परत 5 मिनिटं झाकण ठेवते. म्हणजे एकूण 10 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं मिश्रण. परत झाकण ठेवते, 5 मिनिटं ठेवते. हे बघा 10 मिनिटं झाली आहेत. आपलं मिश्रण छान शिजलं असणार. आता आपण गॅस बंद करूया आणि ह्या टोपामध्ये आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे जे मिश्रण आहे ना ते ह्या टोपामध्ये आपण काढून घेऊया. तूप असं आपल्याला वरून सोडायचंय. आणि आता ही 3 शिल्लक राहिली आहेत ना पानं, ती ठेवून घेते मी. पानं लावून झाली की नंतर आपल्याला झाकण ठेवायचं तुपावर. घट्ट झाकण जे बसेल ना ते असं ठेवायचं आणि तवा गरम करायला ठेवायचा. जाडा तवा असेल तर चांगला आहे. 5 मिनिटं गरम करून घ्यायचा. नंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि जे मिश्रण आपलं तयार आहे ना तो टोप आपण तव्यावर ठेवून द्यायचा. आणि हे असंच आपल्याला अर्धा तास चांगलं शिजून घ्यायचंय. अर्धा तास झाला की गॅस बंद करायचा. म्हणजे ते आतल्यात छान व्यवस्थित वाफेवर शिजतं. आता आपण अर्ध्या तासानंतर बघूया. हे बघा अर्धा तास झालाय. आता आपण गॅस बंद करूया आणि टोप खाली उतरवून ठेवूया. आता ही जी पानं आहेत ना हळदीची पानं ती आपण काढून घेऊया. आता आपलं असं छान मस्त धोंडस आपलं तयार झालंय. त्याचा पूर्ण गार झाल्यानंतर मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. धोंडस पूर्ण गार झालंय. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा मी टोपातून डिश मध्ये काढून घेतलं. आता आपण जी पानं लावली होती ना हळदीची ते काढून घेऊया. आणि आता आपलं धोंडस कापून घेऊया. किती छान कलर आला बघा. मस्त फुललंय पण सुंदर आणि छान कलर आलाय. केक सारखंच वाटतंय बघा. कट करूया आपण. बघा पीसेस करून झाले. आपण प्लेट मध्ये आता काढून घेऊया. हे बघा आपण धोंडस प्लेट मध्ये काढून घेतलंय. एक पीस मी तुम्हाला मोडून दाखवते. किती छान झालंय बघा. एकदम सॉफ्ट केक सारखं झालंय. मस्त आणि चव तर एवढी सुंदर लागते. आणि आपण ती हळदीची पानं ठेवली ना तर खूपच सुंदर लागते चव हळदीच्या पानांमुळे. आणि बाकी वेलची जायफळ पण टाकलंय. गुळाचा पदार्थ असेल तेव्हा आपण जायफळ टाकायचं. आपली ही धोंडसची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. थँक्यू.